आम्ही चाललोय आज माऊली फोर्टचा एक ट्रेक करायला. तो आहे आपला शहापूरमध्ये शहापूरमध्ये. धुक्याधारला गड. अजून थोडा लास्ट टप्पा. हा, मग आपण डोंगराच्या वर असू. पूर्ण फॉग उतरलाय खाली आणि आता वाजलेत 10:30. लोखंडी शिडी गडाच्या फायनल टप्प्यामध्ये लोखंडाची शिडी आहे. आणि वरती बुरुज आहेत. हा. मेन आपण पहिले हा. ते गडावरचे पाया टाक्यांचे अवशेष त्यावेळेस त्यातल्या पाणी पिलं जायचं. खाली आलो की हेच ते आपण जी मेन बोललेलो महाराजांची मूर्ती हा, आणि शिवलिंग हे त्यावेळेसचे सगळं वास्तू आहेत. तेच बघायला आपण आलोय. मेन दरवाजा, महादरवाजा. अच्छा, हा महादरवाजा आहे मेन इकडे. आता आम्ही खाली उतरायला स्टार्ट करतोय हळूहळू. काळचे किती 5:30 वाजले? होत आहेत. किती? 5:30. 4:30 ला उठलोय. कुठे चाललोय आणि आपण आता? चाललोय माहुली. माऊली फोर्ट. यस, हे बघा आम्ही यांचं तर बघा, यांचं काय आहे भाई, सकाळ सकाळी झाली तयारी. आणि ही आपली गाडी इकडे. आम्ही चाललोय आज माऊली फोर्टचा एक ट्रेक करायला. तो आहे आपला शहापूरमध्ये. शहापूरमध्ये. पेट्रोल भरतोय इकडनं डायरेक्ट, मग पुढे भेटूया कारण पाऊस येतोय म्हणून मी कॅमेरा इथे लावला नाहीये. आम्ही वंदन मध्ये नाही ऐकलं. आनंद मंदन. स्नॅक्स. हा, आपण आहोत दत्ता स्नॅक्स मध्ये. आता आम्ही इकडे थांबलो शहापूर क्रॉस करून नाश्त्यासाठी. नाश्त्याचा स्पॉट आहे आपला. बघू शकता खूप बाईकर्स आलेत. ते लोक बसले इथे, भरपूर लोक. आम्ही पण बाईक इथे लावली ना, तू बाईक इथे बघायची ती बघा आपली धन्नो. आणि हा आपला दत्ता स्नॅक्स आता इथे थांबलो. दत्त स्नॅक्सची मिसळ फुल फेमस आहे भरपूर जागेवरती. मी ती घेतली आणि मी पोहे. तुम्ही कधी आलात तर तुम्ही पण खावा, एकदा ट्राय करा. चांगली मिसळ आहे, मस्त लागते, हा भारी लागते. आपल्या इथे पण आहे. पोचलो आपण, पोहोचलो बेस विलेज. बेस विलेजला पोचलो. माऊलीच्या बाईक इथे लावली आहे आणि आपल्याला ट्रेक इकडनं स्टार्ट करायचं आहे. आपले काही मित्र डोंबिवलीवरून येतात, त्यांची वाट बघतोय. ते लोक आले की मग निघूया. त्या लोकांनी कार आणली, ते लोक खाली लावतात. ट्रेक चालू केला आम्ही लोकांनी. 9 वाजता बोललो तुम्हाला डोंबिवलीवरून आमचे काही 4-5 मित्र येतात, त्यांच्यासाठी थांबलो होतो. ते लोक पण आलेत. पुढे पुढे सांगतो कारण सागर भाऊ त्यांना काहीतरी इंट्रोडक्शन देतोय है ना. असा ट्रेक आहे हा 3 तासाचा. आता आम्ही चालू केलाय. आता वाजलेत 9:06 झालेत. बघूयात आम्ही किती वाजेपर्यंत वरती पोहोचतोय. हळूहळू तुम्हाला दाखवतो. आणि पाऊस खतरनाक, तुम्हाला दाखवू. इकडं कुठे असा एक ब्रिज आहे. हा ब्रिज क्रॉस करून जायचं आणि पाणी पाणी तुम्ही बघा, एक नंबर दोन्ही साईडला. आणि आमचे सागर बॉस तुम्हाला तर माहितीच आहे. पावसाळा आहे. बाकी आमची सर्व टीम हळूहळू येते. वरती पोचलो हळूहळू. असं इकडे रेस्ट करायला, बसायला, सर्वांना आराम करायला आहे. पठार. पठार, पहिला पठार लागला असा वरती येताना इकडनं. अजून इकडनं हळूहळू वरती जायचंय. 1.5 तास. अजून 1.5 तास लागेल है ना. पाऊस एकदम मस्त आहे आणि मस्त असं फॉग फॉग झालंय पूर्ण सगळीकडे. छान. आणि खूप ग्रुप आलेत हे बघ, ते पण मस्त इथे बसून चिल करतात. आणि हा इथे वॉटरफॉल बघा एक मस्त इथे वर्ण असा. हा बघा इथे हळूहळू असं वरती चालत जायचंय. हे असं डोंगर आहे
आम्ही तिकडनं स्टार्ट केला होता खालून, मला दाखवतो झूम गडाच्या करून. खालनं. हा इथून स्टार्ट केला होता, हळूहळू असं वरती येत येत सजीव झालाय. आणि अजून हळूहळू इथे वरती जायचंय. हा असा चढून मग इकडून हा असा सरळ आहे खाली. अजून थोडासा बाकी आहे. अजून किती वेळ लागेल आपल्याला वर जायला? इथून 1 तास जाईल. अजून 1 तास लागेल. आणि टॉपवर जायचंय. त्याच्या टॉप वरती ना. आणि हा बघा इथे वरती जायचं आपल्याला. वरती गेल्यावरती तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मस्त फॉग आलेत खाली, एक नंबर. आणि खूप जण आलेत आज, तर रविवार आहे, ट्रेक करायला. आणि पावसाळ्यात करण्यासारखा ट्रेक आहे हा माऊली. एक नंबर व्ह्यू तुम्हाला मागे दिसतच असेल. मी वरनं तरी तुम्हाला एकदा दाखवेन. तेच आमचे विक्की दादा हळूहळू काठी घेऊन वर चढताना. मागे बॉस. कसं आहे भाई, मजा आहे की नाही? हा एक नंबर ना, मजा आली ना? अजून वर जायचंय, थोडंसं बाकी आहे, जास्त नाही. बाकी फॉग बघा तुम्ही खाली, फुल पाऊस चालू आहे आणि पूर्ण फॉग खाली उतरलाय. अजून थोडं इकडून असं आम्हाला वर चढत हळूहळू इथपर्यंत पोचायचं. अजून थोडा वेळ लागेल. त्यात आपला हा एक दादा आहे डोंबिवलीचा. तू काय करतो आता? मी बॉडी बिल्डिंग करायचो पहिले बॉडी बिल्डिंग करायचं, पर्सनल ट्रेनर. आता पर्सनल ट्रेनर आहे जिम मध्ये. आता एक नंबर. थोड्या वेळाने मी तुम्हाला या दादाचा इंट्रो देतो. हा महाराष्ट्राचा महाराष्ट्र श्री ज्युनियर मिस्टर इंडिया, खूप सारे गोल्ड मेडलिस्ट दादांनी बॉडी बिल्डिंग मध्ये आणलेत. तुम्हाला दाखवतो मी पुढे. बाकी तुम्ही व्ह्यू बघा, खतरनाक आहे एकदम. कॅमेरा खालून ना, या साईडने वर आलो हळूहळू. इकडे तुम्हाला फोटो काढायला असं मस्त एक झाड पडलंय आडवं, हवेवर तरंगणारं झाड. मस्त तुम्ही असे फोटो काढू शकतात. इकडे पण काढते. अजून अर्धा तास आहे ना इकडून? अजून इकडून अर्धा तास आहे वरती जायला आम्हाला. आपले मित्र पण इकडे फोटो सेशन करतात, ते चांगले. तर आले आपले मित्र पण वरती. आणि मागे फॉग दाखवतो तुम्हाला. हा बघा फॉग खतरनाक वाला एकदम. अजून वरती जायचे हळूहळू असं चढत. इथून सर्व इथे बसलेत आणि मी इथे. बाकी बॉईज कसं आहे? मस्त एक नंबर. हे पण आलेत. कुठून आले पाहिजे तुम्ही? चिपळूणवरून इकडे आले? बदलापूरला फेमस करून टाकूया आपण. बोलते बस धुक्यात हरवलेला गड. अजून थोडा लास्ट टप्पा. हा मग आपण डोंगराच्या वर असू. थोडासा टप्पा बाकी आहे किल्ल्यावरती. वरती इकडनं असं चढत मागे इकडे किल्ला आहे. मग आपण किल्ल्यावरती जाऊया. तिकडनं पण तुम्हाला दाखवतो. पूर्ण फॉग उतरलाय खाली. आणि आता वाजलेत 10:30. 1.5 तास झाला म्हणजे आम्हाला, है ना? 1.5 तास झाला. अजून अर्धा 1 तास वरती जायला लागेल. हळूहळू जातोय आम्ही पण. पावसात या तुम्ही पण, मस्त वाटेल. आणि हा पावसातच करण्यासारखा ट्रेक आहे, खतरनाक आहे एकदम, मजा आली. वरती तुम्हाला किल्ला पण दाखवतो पूर्ण. वरती महाराजांची मूर्ती पण आहे. पूर्ण मोठा किल्ला आहे. येतोय मागे येतो पण. फॉग बघा. बाकीचे हळूहळू वरती येतात. इथून असं वरती हळूहळू जायचं. ही रेलिंग आहे, इकडे सांभाळून जरा पण पाय वगैरे सरकला की सीट सरळ डायरेक्ट खाली स्वर्गात डायरेक्ट. ऑलमोस्ट चालू आहे आपण. इकडे लोखंडी शिडी आहे, डोंगराळ टॉप आहे. हा, त्या शिडीवरनं आपल्याला वर चढायचंय का? किल्ल्यामध्ये. अच्छा, त्या किल्ल्यावरती जायला तिकडनं आहे. Yes. ओके. आता इकडनं एक शिडी आहे, त्या शिडीवरनं आपल्याला असं हळूहळू वर चढायला. खतरनाक एकदम. 50% की गड पार झालाय. 50% सर केला आपण गड. सर केला. अजून 50% बाकी आहे. ओके.
बॉईज हे लोक पण पोचले पुढे हळूहळू. थोडस वरपर्यंत आलो. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघा, हे असं वरती इथून पूर्ण दगड आहेत, त्यांच्यावर चढून हळूहळू असं वर जायचंय तुम्हाला. आता पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. कुठून आले तुम्ही लोक? गोरेगाव. छोटासा ब्रेक घेतला आम्ही इकडे व्ह्यू बघण्यासाठी. बाकी व्ह्यू तर बघा तुम्ही. हा असं इथून जायचंय वरती, ते सर्वजण जातात. हे बघा, हे बघा पूर्ण एकदम फॉग झालंय मस्तपैकी. आम्ही इकडे रेस्ट थोडा वेळ 5 मिनिटासाठी थांबलो होतो सर्वजण, पाणी वगैरे पिलं. आता इकडनं हळूहळू पुढे जाऊ आम्ही. आणि हा बाजूचा व्ह्यू एक नंबर मस्त दार. आपल्याला हळूहळू अजून वर जायचंय. दादा आपला चढतोय एक नंबर. विकी दादा पण आला. जय श्रीराम. जय श्रीराम. हळू हळू सर्वजण आता इथून. हा बघा, हा इथे रस्ता आहे. पूर्ण फॉग झालंय पूर्ण. लोखंडी शिडी गडाच्या फायनल टप्प्यामध्ये लोखंडाची शिडी आहे. आणि वरती बुरुज आहेत. हा. मेन आपण पहिले महादरवाजाकडे जाऊया. हा. आणि मग हळूहळू गड फिरू दाखवूया सगळ्यांना. वरती पूर्ण गड आहे ना, हो हो. ते सर्व मेन तुम्हाला शिवलिंग. फॉग एवढा खतरनाक झालाय ना इकडे. हे बघा खाली तर बघा. आम्ही इथून आलोय, ठीक आहे. हे असं वरती असं करून इथे थांबलोय. ह्या शिड्या आहेत, शिड्यांवरनं वरती जायचं. असं इथे वरती किल्ला आहे. तो किल्ल्यावरती गेल्यावरती मी तुम्हाला दाखवतो. आणि बॉस बसला इकडे. बाकी आपले मित्र पण आलेत रविवारचे फिरायला. कुठून आले तुम्ही लोक भाई लोक? लोअर एक नंबर. तू शापूर. एक नंबर एक नंबर. मजा आली ना पण? हो मजा आली. चला. जिरली जिरली पण दादा. जिरली कोणाची जिरली? बोलला तू गडाकडे जायला? महादरवाजाकडे जायलाय. कुठून इथून खालून आहे की? अच्छा सरळ आहे इकडनं. ओके. बाकी व्ह्यू फुल फॉग फॉग. खाली इकडनं आलो आम्ही चालत. आता हळूहळू वर चाललोय सर्वजण. एक नंबर. असं खाली महादरवाजा आहे. खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तिथून खाली असं उतरून तिथे शिवलिंग आहे. ते शिवलिंग पण तुम्हाला दाखवतो. बघा इथे एक मिनिट. आम्ही इथून वरनं आलोय. हे असं वरनं इथून एवढं खाली खाली जात सर्वजण इथे थांबलेत एक छोटासा ब्रेक घेऊन. बाकीचा किल्ला पुढे तुम्हाला उतरल्यावरती खाली दाखवतो. वरून आपण तिकडून असं खाली आलो की हीच ते आपण जी मेन बोललेलो महाराजांची मूर्ती हा आणि शिवलिंग हे त्यावेळेसचे सगळं वास्तू आहेत. तेच बघायला आपण आलोय. तिकडे महाराजांची मूर्ती आहे. थोडी गर्दी आहे, तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला. इथून खाली हे असे केव्ज आहेत. केव्ज मध्ये पण तुम्ही राहू शकता, पण आता पावसाळ्याच्या टायमाला त्याच्यामध्ये पाणी भरलंय, त्यामुळे इथे काही राहता येणार नाही. बट तुम्ही केव्ज बघू शकता. हा दरवाजा आहे का? मेन दरवाजा, महादरवाजा. अच्छा हा महादरवाजा आहे मेन. इकडे सर्वजण फोटो काढतात. मला दाखवतो. महादरवाजा असा खाली खाली जायचं. आता तुम्हाला दाखवलं तिकडे शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे. आणि आता आम्ही खाली उतरायला स्टार्ट करतोय हळूहळू. खाली उतरताना तुम्हाला चांगले चांगले व्ह्यू पण दाखवतो. मजा आली.
मस्त एकदम शांत होतं तिकडे. आता हळूहळू खाली उतरतोय. मगाशी तुम्हाला बोललो होतो ना वरती चढताना की अशी शिडी बनवली वर जाण्या येण्यासाठी. सावकाश येत जावा याच्यावरनं, येताना पण आणि जाताना पण. जेव्हा खालचे येतात तेव्हा वरचे इथे थांबतात. ठीक आहे, आणि बाकीच्यांना पण खाली असं इथे थांबावं लागतं. मस्त एक वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. बऱ्यापैकी धुक्याची चादर क्लिअर होऊन वॉटरफॉल दिसत आहेत. एक नंबर ना. मगाशी खूप फॉग होता म्हणून तिकडे वॉटरफॉल दिसत नव्हते है ना सागर भाऊ? झाडी काय डोंगर. हे बघा दाखवतो तुम्हाला, झूम करून दाखवतो. हा इकडून असा वर्ण चालू होतो, हा हळूहळू बघा असा इथे खाली. आता आम्ही खाली उतरतोय. इकडून खाली उतरलो की खाली आम्ही थांबणार आहे पाण्याच्या इथे. तिकडे तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ना एक ब्रिज होता, त्या ब्रिजच्या इकडनं आता आम्ही खाली उतरू. मग तुम्हाला तिकडे खाली पोचल्यावरती दाखवतो. थोडं स्टीफ आहे पण ठीक आहे, मजा आली एक नंबर. लोक आत्ता चढतात ते वरती. आता तुम्ही किती वाजता पोहोचणार रे भाई लोक वरती? तुम्हाला 1-1.5 तास लागेल अजून वर जायला है ना. बाकी कुठून आलात तुम्ही? आम्ही खर्डी रेडीवर ना. कधी निघालेले? निघालेलो 11 वाजता 10-11 वाजता. 10-11 वाजता. एक नंबर, मजा येईल तुम्हाला. बाय गाईज. काय उतरलो आम्ही आता खाली. आमचा ट्रेक पूर्ण कंप्लीट झालाय. पाऊस खूप आहे रे इकडे. हे बघा तुम्ही मागे बघू शकता, हा ही कमानी आहे. सकाळी आम्ही इकडनंच वर आलो होतो. जस्ट ट्रेक संपवून सर्वजण खाली उतरलेत. खूप मजा आली या ट्रेकमध्ये. मी कुठेतरी थांबलो तर तुम्हाला पुढे सांगतो. तर इथे पाऊस जास्त पडतोय. ओके, मजा आली. पण ट्रेक आमचा कंप्लीट झाला पूर्ण. यो व्यवस्थित एकदम. हा, 9ला ट्रेक स्टार्ट केलेला, 2 वाजता आम्ही खाली आहे. हा. वर फिरून फिरून एक नंबर. आता गावात जेवणाची सोय आहे. जेवण डायरेक्ट निघूया. खाली उतरून आम्ही चाललोय आता ठाण्याला. एक नंबर, बाय बाय, मजा आली. फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झाला. आता वाजलेत 2:33. आम्ही सकाळी 9 वाजता चालू केला होता ट्रेक है ना भाऊ? 2:30. ट्रेक पूर्ण झालाय, आता जेवणाची तयारी. जेवण पुढे करणार आहे. आपल्या मित्रांना विचारूया कसं वाटलं ट्रेक करून. आपण ट्रॅव्हल माय यात्रावरती आज तुम्ही एक ट्रेक केला पहिला, तुम्हाला कसं वाटलं? पहिल्यांदाच आम्ही माऊली गडावर आलो. तर सागर भाऊ आम्हाला घेऊन आले आणि खूप चांगला अनुभव होता. थँक्स टू ट्रॅव्हल माय यात्रा. खूप लवकर जाऊन खूप लवकर आलो आम्ही खाली. आपण 9:30ला चालू केलं. खूप थोडंसं ऍडव्हेंचरस होतं आणि कमी टायमामध्ये आम्ही ते कव्हर केलं. थँक्स टू ट्रॅव्हल माय यात्रा.